नेवासा शहरात घाण, दुर्गंधी आणि बेफाम जनावरे, मनसेचा प्रशासनाला इशारा, मनसे स्टाईलने आंदोलन ठोकू। नेवासा शहरातील गटारांच्या दुर्गंधीयुक्त, कचऱ्याने भरलेल्या आणि मोकाट जनावरांच्या विळख्यात अडकलेल्या परिस्थितीविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे आक्रमक भूमिका घेतली आहे। तालुका अध्यक्ष श्री दिगंबर धर्माजी पवार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या वतीने नगरपंचायतीकडे जोरदार निवेदन देण्यात आले। शहरातील बाजारतळ, ज्ञानोदय हायस्कूल, काशी विश्वेश्वर मंदिर परिसर, कामिनपीर मंदिर या भागांमध्ये सांडपाण्याची भयानक समस्या आहे। गटारी तुंबलेल्या, दुर्गंधीने भरलेल्या आणि डासांचे साम्राज्य पसरलेल्या या भागात रोज शेकडो नागरिकांची ये-जा असते। विशेषतः बाजारतळावर महिलांचा व लहान मुलांचा मोठा वावर असूनही सार्वजनिक शौचालय बंद असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। पवार यांनी सांगितले की शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णतः कोलमडले आहे। रस्त्यावर मोकाट डुक्कर, गाढव, गायी, बकऱ्यांची रेलचेल सुरू आहे। हे जनावरे केवळ आरोग्याचा धोकाच निर्माण करत नाहीत तर शहराची प्रतिमा खराब करत आहेत। त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर शहराची स्वच्छता केली नाही, जनावरांचा बंदोबस्त केला नाही व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही तर आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता मनसे स्टाईलने प्रशासनाच्या दारात आंदोलन करू। त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी केवळ नगरपंचायतीची असेल। नेवासा नगरपंचायतीच्या गाफील कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनीही मनसेच्या या पावलाला जोरदार पाठिंबा दिला आहे। शहरात पुन्हा एकदा मनसेच्या आक्रमक आंदोलनाची चिन्हे दिसत आहेत। यावेळी तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, तालुका संघटक अध्यक्ष व सहकार सेना तालुका अध्यक्ष डॉक्टर महेश कुंभारे, शहर संघटक अध्यक्ष प्रमोद टेकाडे, राजेंद्र भुजंग, रवींद्र वंजारे, तुषार गायकवाड, दादा देशमुख, जगदेव जाधव यांनी निवेदन दिले। कुठं अंमली करतात ते? बाजारतळावर अंमली करते नाही तर संडास बाथरूम मध्ये झोपते का? मग रात्री जाऊन त्यांनी चोऱ्या माऱ्या केल्या नेवाशात, मग कुठं जायचं? अंमली करतात त्यांची काहीतरी वेगळी व्यवस्था असेल ना। संडास बाथरूम मध्ये जर ते येऊन झोपत असले ते रात्री चोऱ्या करायला जात नसतील का? मग कपडे कशासाठी ठेवले ते? कपडे नेत्या म्हणून ते आम्हाला लोक त्याच्यामुळे ते धुवून देते, संध्याकाळी काढून परत मैदानात झोपत। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।